नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा, महाराष्ट्रीयन स्टाईलचा. बरोबर, पण महाराष्ट्रीयन स्टाईलचा नाही म्हणता येणार, आमच्या स्टाईलचा म्हणूया. कारण कोणी कोणी त्यामध्ये शेंगदाणे घालतं, कोणी खोबरं घालतं. आमच्याकडे फक्त हिरवी मिरची, लसूण आणि मीठ, बस एवढंच, जास्त काही नाही. नारी तितक्या परी ना तसं आहे हे. हिरवी मिरची घेतली आहे मी, एकच तिखटवाली मिरची घेतली आहे, जेणेकरून थोडासा झणझणीत होईल, जास्त नको आहे झणझणीत. लसूण घ्यायचा आहे, भरपूर लसूण घ्यायचा आहे आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. घेतलेल्या मिरच्या या कमी तिखट आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध्या कमी तिखट आणि अर्ध्या तिखट मिरच्याही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे. मिरच्या कापून घ्यायच्यात पहिल्या, जेणेकरून त्या तव्यावर अगदी मस्त भाजून घेता येतील. तव्यावर भाजून घेताना पहिले सुरुवातीला गॅस 1-2 मिनिटासाठी फास्ट करून ठेवायचा आणि बिना तेलाच्या मिरच्या परतवून घ्यायच्या ते पहिले. मग त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आणि मग पुन्हा तेलामध्ये त्या छान शिजवून घ्यायच्यात. आपण तव्यावर मिरची जेवढी छान शिजवून घेऊ तेवढीच ती पटकन ठेचा करताना बारीक होऊन जाते. कारण आपण मिक्सरला ठेचा नाही बनवणार आहोत, तो आपण खलबत्त्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे. लसूणही भाजून घ्यायचा आहे, मीठ घालून भाजायचा आहे, जेणेकरून तो शिजतोही छान आणि त्याला चवही खूप छान येते. मग त्यानंतर आपण भाजून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची काढून घ्यायची आणि त्याचा ठेचा करायचा आहे. आता ठेचा कोणी कोणी ठेचा बनवतं, तर कोणी कोणी खरडा तो तव्यावरच रगडून केला जातो, त्याला खरडा बोलतात. आणि हा आहे तो ठेचा, जो आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ शकतो किंवा अगदी हवं असेल तर मिक्सरलाही तुम्ही बारीक करून घेऊ शकता. पण जी चव तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटून येते ती चव मिक्सरला केल्यानंतर येणार नाही आहे. म्हणून एकदा खलबत्त्यामध्ये नक्की करून बघा. आता खलबत्त्यामध्ये मिरची लसूण ठेचून झाला की त्यानंतर पुन्हा तव्यावर तो गरम करून घ्यायचा आहे. पण तव्यावर गरम करून घेताना त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. कसं आहे, तेल जास्त वापरलं आहे मी खरड्यामध्ये, कारण तो एवढा छान लागतो. तेल जास्त घातल्यामुळे त्याची जी चव येते ती खूप सुंदर येते. म्हणजे सुरुवातीला 1 चमचा, पुन्हा 1 चमचा आणि पुन्हा 1 चमचा, असे एकूण 3 चमचे तेल मी वापरलेलं आहे. बरं, अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचं आहे आणि मला कमेंट